आरोग्य विभागाचा उपक्रम कवठा रेल्वे येथे भजन दिंडीद्वारे डेंग्यू जनजागृती, डेंग्यू आजार समजून घेण्याची गरज, दिलीप पुटाणे। आरोग्य विभागाच्या वतीने कवठा रेल्वे येथे 20 जुलै 2026 रोजी डेंग्यू प्रतिबंध व जनजागृतीसाठी भजन दिंडीचे आयोजन करण्यात आले। गावातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आलेल्या या दिंडीत भजन मंडळाने जनजागृतीपर गीतांद्वारे नागरिकांना डेंग्यू पासून बचावाचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आरोग्य सहाय्यक दिलीप पुटाणे यांनी डेंग्यू आजार समजून घेण्याची गरज असे प्रतिपादन केले। डेंग्यू आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहकार्य करण्याचे आवाहन केले। नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय डेंग्यू आजारावर प्रभावीपणे मात करणे शक्य नाही असे प्रतिपादन त्यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सरपंच अंकुश मडावी होते। प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील ज्ञानेश्वर दिवाणे, ओमनी प्रोजेक्टचे डॉक्टर हेमलता साहू, सोशल वर्कर राजेश डोफे तसेच सामुदायिक आरोग्य अधिकारी सुप्रिया भगत, प्राथमिक शाळेच्या शिक्षिका कांबळे मॅडम उपस्थित होत्या। दिंडी दरम्यान भजन मंडळांचे डेंग्यूचा हा जागर मांडीला जागराला या आपला परिसर स्वच्छ करून आजारावर मात करू आणि आपले आरोग्य आपल्या हाती, आपण रोखू रोगाच्या साथी अशा जनजागृतीपर गीतांद्वारे नागरिकांना स्वच्छता, डासांची पैदास रोखणे व आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश दिला। या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। डेंग्यू मुक्त गाव घडविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराच्या व परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपकेंद्र कोठा रेल्वे येथील आरोग्य सेवक संतोष परडे यांनी केले। संचालन आरोग्य सेवक पंकज मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरोग्य सेविका वैशाली मुंगले यांनी केले। आरोग्य सेवक दादाराव मेश्राम आणि सकाळी स्त्री परिचर संगीता कांबळे, आशा वर्कर ताराबाई अंबाडारे, अरुणा वाघमारे, दीपाली नेवारे, ज्योती भोंगाडे, अंगणवाडी सेविका सरला भोंगाडे, रत्नमाला खोडे इत्यादी गावातील भजन मंडळी सह नागरिक उपस्थित होते।